ठाण्यामधून बीएसयूपी सदनिकेवरून सेना भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे आणि ठाण्यामध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। ज्या लक्ष्मीनारायण सोसायटीच्या परिसरामध्ये या वादाची ठिणगी पेटली त्याच सोसायटीसमोर शिवसेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचे बॅनर लावले। काल याच ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवसेनेचे राजेश मोरे यांच्या वतीने ठाण्यामध्ये शिवसेना आणि भाजपचा वाद रंगलेला असताना आता ठाण्यामध्ये शिवसेनेच्या वतीने जे आहे या वादानंतर बॅनरबाजी जी आहे ती केलेली आहे। मुद्रांक शुल्क जे कमी केल्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने ही बॅनरबाजी सध्या ज्या ठिकाणी ह्या संपूर्ण वादाची ठिणगी पेटली होती त्याच ठिकाणाच्या समोर जे आहेत त्याच इमारतीच्या समोर जे आहेत ही बॅनरबाजी शिवसेनेचे राजेश मोरे यांच्या वतीने जी आहे ती लावलेली असेल। आपण पाहिलं तर ह्या बॅनरवरती लिहिलेलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बीएसयूपी सदनिकांमध्ये घरं घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा। माझ्या प्रभागातील टेकडी बंगला परिसरातील बीएसयूपी योजनेत झालेल्या लक्ष्मीनारायण सोसायटी मधील रहिवाशांना मिळणारा फायदा या निर्णयाबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार या ठिकाणी या सर्व कार्यकर्त्यांनी जे आहेत मांडलेले आहेत। पाहिलं तर काल याच लक्ष्मीनारायण सोसायटी मध्ये ज्यावेळेस जल्लोष साजरा करण्यात आला होता त्यावेळेस या संपूर्ण वादाची सुरुवात जी आहे ती झाली होती। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलेले आहेत की भाजपच्या नगरसेवकांनी आमच्यावरती मारहाण केली, परंतु हे सर्व आरोप जे आहेत ते भाजपच्या नगरसेवकांनी देखील फेटाळलेले आहेत। त्यानंतरच आता पुन्हा एकदा ठाणे शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे आता हा वाद जो आहे तो नेमक्या कोणत्या स्तरावरती जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।